निलेश कडू स्वर्गीय सातत्यानं खरं तर हे व्यक्तिमत्व खूप मोठं आहे आणि त्यांचं खरं तर नावानं हा संघ मोठमोठ्या या स्पर्धेमध्ये खेळत असतो आणि आज मेगा फायनल मध्ये ते दाखल झालेत. तिन्ही आज उल्वेनोड परिसरातील हे संघ तिसऱ्या क्रमांकावर कोंबडूच्या संघाला थांबावं लागलंय आणि प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी ही मेगा फायनल चालू आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी दिती स्पोर्टच्या आबा यांच्या वतीनं ब्रँडेड शूज इनर आणि कॅप देण्यात आले. त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण जर आला असेल तर आपलं सुद्धा स्वागत आहे. पहिलाच गोलंदाज इथं दाखल केलाय. गोलंदाजीसाठी मनीष कडू एक अपकमिंग स्टार आहे आणि समोर आहे त्याच्या ऋषी नाईक. पहिला चेंडू ऑफ एस्टीच्या बाहेर जरूर पाहायला मिळाला. विशू कोळी सरांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. अव्वंतर धावानं सुरुवात झाल्या. ऋषी नाईकच्या विरुद्ध आपण म्हणूयात की प्रसाद घरत असा सामना आहे. दोन्ही अगदी हाकेच्या अंतर असलेले हे दोन्ही गावं आहेत. मात्र आज हे घमासान युद्ध एक मोठी मॅच आपल्या समोर पाहायला मिळते. सिबी चीट करण्याचा हा प्रयत्न जरूर होता पण इथून मात्र एक चांगली गोलंदाजी मनीष कडू याची. सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळते ती म्हणजे मनीष कडू याची. एक चांगला हा गोलंदाज आहे. सातत्यानं या मैदानामध्ये गोलंदाजाचा बोलबाला राहिला आणि आज मनीष कडूची सुद्धा एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फार महत्वाची ही मॅच आहे दोन्ही संघांसाठी. अंतिम मॅच आणि या अंतिम मॅच मधील सध्या बॅटिंग करते ओढापण व्हाल. अगदी पाठीमाग आपण यशरक्षण डिपार्टमेंट मध्ये राहुल घर त्याला पाहू शकतोय. बॅटची लिडिंग एज पाठीमागच्या दिशेनं चेंडू स्टॉप केलाय. अवघी एकच धाव मिळाली जाईल आणि एकेरी धाबीनिशी धाव पटलावर धाबा लागल्या जातील त्या म्हणजे बिनबाद 2 धाबा. मागील सामन्यामध्ये ऋषी नाईक लवकर बाद झाल्यानंतर सुद्धा बिपिन पावशीनं काय अफलातून फटके लगावले आणि एक चांगला स्कोर उभा केला होता कोंबडूच्या संघाच्या विरुद्ध आणि तोच आता स्ट्राईकला बिपिन पावशी. गोलंदाज मनीष कडू. श्री पी एच घरत साहेबांचे इथं आगमन झाले. त्यांचं सुद्धा जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर या स्पर्धेमध्ये साहेब आपलं सरचे स्वागत आहे. इथून हा चांगला फटका खेळला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बिपिन पावशीच्या बॅट मधून आलेला हा चौकार. आता बॅटिंग करताना एक मोठी फटके सजवत असताना एक चांगला स्कोर उभा करायचा आहे जावळी संघाच्या विरुद्ध. याच इच्छेने आता मात्र चांगली बॅटिंग होताना पाहायला मिळते बिपिन पावशीच्या माध्यमातून. यावेळचा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रसाद फार दूरवरून धावून आला होता पण इथून चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते ती म्हणजे 2 फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा इथं कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धाबीनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे बिनबाद 8 धावा. पहिल्या षटकामध्ये मनीष कडूच्या विरुद्ध एक चौकार जरूर आलाय पण त्याच आत्मविश्वासाने आता चांगली गोलंदाजी करतोय मनीष. आज निलेश 11 जावले या संघासाठी खेळायचं आणि एक उत्तम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. आडव्या बॅटनं हा खेळण्याचा प्रयत्न केला होता पण एक चांगला वेग असलेला हा चेंडू फेकलाय गोलंदाजानं आणि निर्धाव चेंडू आलाय. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते म्हणजे मनीष कडू याची आणि धावपटावर धाबा आपण पाहायला गेला तर स्थिर 8 धाबा. या षटकातील शेवटचा एक चेंडू. 2 षटकांची ही मेगा फायनल आहे. 12 चेंडूचा खेळ आणि आज कोण इथं चॅम्पियन ठरणार याच्यासाठी प्रेक्षक सुद्धा आतुरतेने वाट पाहतात. आडव्या बॅटनं हा खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळाले. थोडंसं फंबल पाहायला मिळत आहे. हातातून जसा चेंडू निसटला तसा मात्र लगेच दुसरी धाव कंप्लीट केली गेली आणि इथून मात्र 2 धावीनिशी धाव पटलावर धावा लागले गेले त्या म्हणजे एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना बिनबाद 10 धावा. भारत का बच्चा यस भारतातील अद्भुत मंदिर श्रीरामाचं मंदिर कदाचित 25 जानेवारीला लोकार्पण सोहळा आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या वतीने त्या मंदिरासाठी तब्बल 5 कोटी रुपये हे देण्यात आले होते. सर्वात मोठं खरं तर
जे मंदिर भारतातील आता होत्या कित्येक वर्ष प्रत्येक हिंदू वासियाच्या हृदयावर एक खरं तर प्रश्न होता की राम मंदिर कधी बनणार, आणि 25 जानेवारीला राम मंदिराचा लोकार्पण सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरी षटक ऋतिक कडू घेऊन आलाय. समोर ऋषी नाईक आहे, अनस्टॉपेबल ऋषी आज दिवसभर बरसलाय आणि आजच्या दिवसातील पुन्हा एकदा लांब लचक षटकार येतोय ऋषी नाईकच्या बॅट मधून. चांगला टार्गेट सेट करायचा आहे जावळी संघाच्या विरुद्ध, कारण त्याच्या समोर सुद्धा तेवढा ताकदवर फलंदाज प्रसाद गरत आहे. जावळी संघाची रणमशीन कित्येक साऱ्या मोठमोठ्या व्यावसायिक संघामध्ये ओमसाई भंगारपाडा असेल, मग आदर्श पनवेल असेल, अशा दिग्गज संघामध्ये खेळणारा प्रसाद गरज सुद्धा तेवढा ताकदीचा आहे. आणि त्याच्या बॅटच्या मध्ये चेंडू आल्यानंतर सुद्धा लांबलचक षटकार मारण्याची क्षमता असलेला प्रसाद. षटकार आल्यानंतर आत्मविश्वास खचला नाहीये. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते म्हणजे ऋतिक कडूची आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्र खाली आहे, सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऋषी नाईकच्या बॅट म्हणून आलाय हा दमदार चौकार. वीस धावपट्टा लागत असताना आणखीन 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऋतिक कडूच्या विरुद्ध 3 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू निर्धाव आणि त्यानंतर मात्र एक चौकार आलाय. ऋषी नाईक स्ट्राईकला, त्याच्या बॅट मधून मोठे फटके येताना पाहायला मिळतात. एका बाजूला अगदी खोलामध्ये टाकलेला हा चेंडू, एक चांगली गोलंदाजी करत असताना आपण ऋतिकला पाहू शकतो. एकेरी धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि थ्रो थोडासा स्लो आलाय, मात्र एक चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते ती म्हणजे ऋषी नाईकची. 2 धावा इथून कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावीनिशी धावपटावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 22 रन्स. कोणताही गडी आतापर्यंत बाद झाला नाही, बिनबाद 22. अतिशय चांगल्या पद्धतीनं आता धावा उभारल्या त्या म्हणजे ऋषी नाईकनं. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऋतिकच्या विरुद्ध अगदी हल्लाबोल केलाय. लोवर फुल टॉस आहे, शपलून सरळ चेंडूला पाठवून दिलाय या प्लॉटच्या पलीकडे. ऋषी नाईकच्या बॅट मधून आणखीन एक धमाका लगा. मैदानामध्ये ज्या पद्धतीनं बरसलाय, पहिल्या सामन्यामध्ये ऋषी नाईक नसताना सुद्धा काय अफलातून बॅटिंग केली आज. जसा दुसऱ्या सामन्यापासून आलाय अगदी तशी धडाकेबाज बॅटिंग पाहायला मिळाली ऋषी नाईकची. जासी सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलाय. 8 चेंडूमध्ये 21 धावसंख्येवर ऋषी नाईक खेळतोय. या इनिंग मधला या सत्रातील शेवटचा चेंडू बाकी आहे. गोलंदाज ऋतिक कडू. आणखीन एक मोठा फटका, शेवटच्या चेंडूवर सुद्धा स्वागत केलंय ऋतिक कडूचं आणि लगावलाय हा बॅक टू बॅक दुसरा षटकार.
उल्वे दौड परिसरातील ओढापण वाळ संघाचा हा बाहुबली आणि आज आपल्यातून त्याची बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ओढापूर्ण वहाळ या संघानं धावा जमा केल्या त्या म्हणजे 34 धावा आणि 35 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे निलेश 11 जावले संघासमोर. ती मोठी मॅच आज जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित ही स्पर्धा आपण आज एन्जॉय करतोय. इथून कोणता संघ चॅम्पियन ठरणार, कोणता संघ उपविजेता ठरणार आणि कोणता संघ तृतीय क्रमांक. कोंबडी संघ तृतीय क्रमांकावर थांबलाय, मात्र या दोन संघामध्ये अजूनही लढाई बाकी आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं हे युद्ध रंगताना पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये एका बाजूला जावळी संघाची रन मशीन प्रसाद घरत असेल, त्याच्यासोबत राहुल घरत आपल्याला पाहायला मिळेल अशी दिग्गज मंडळी दुसऱ्या सत्रामध्ये आपल्यासोबत जोडली जातील. पण येणारे 12 चेंडू 35 धावांची गरज. दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकूया राजकिरण कोळी सरांचा. 12 चेंडू 35 धावा. ठीक. तर निश्चित मॅच कडे जाऊया. जोपर्यंत थोडासा वेळ आहे तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानणं महत्वाचं आहे. ज्या ज्या दानशीर व्यक्तित्वाने आम्हाला दान दिलेलं आहे, जे कॅश स्वरूपात असेल किंवा वस्तुरूपी देणगी असेल, त्या सर्व दानशूर दात्यांचं आम्ही आयोजकांच्या वतीने सर्वप्रथम खूप 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 आभार व्यक्त करतोय. कारण ते त्यांच्यामुळेच आमच्या ह्या स्पर्धा ह्या अतिशय चांगल्या पूर्णत्वाला चालल्यात. आणि दानशूर दात्यांबरोबरच माझे सर्व लाडके रसिक प्रेक्षक ज्यांनी या स्पर्धेला 4 चांद लावलेत, मग ते लाईव्हच्या माध्यमात असतील किंवा इथे उपस्थित असतील, त्या सर्व प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि आभार. तसेच GTC लाईव्हच्या माध्यमातून आपण या स्पर्धा कव्हर केल्या. अतिशय चांगलं थेट प्रक्षेपण आणि त्या प्रक्षेपणालाही खूप खूप चांगल्या कार्यासाठी शुभेच्छा. डीजे पाटील, कचर पाटील यांचा हा डीजे, अप्रतिम आवाज, त्यांचेही आभार. प्रणयजी मात्रे, त्यांचे आभार. पहिला चेंडू सुदेश साळुंके. चेस सुरू झालाय. 12 चेंडू 35 चेस. पहिला चेंडू मात्र सुदेश साळुंकेचा. प्रसाद घरजसाठी पहिला चेंडू आलाय निर्धाव. किती मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते. पहिला चेंडू मात्र जरी निर्धाव गेला तर दुसऱ्या चेंडूवरती मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज फसलाय. महत्वाचा मोहरा, मोठा मासा गळायला लागलाय. प्रसाद घरतला परतावं लागेल. की संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे. जरी प्रसाद घरत शून्यावरती परतला असेल तरीही मनीष कडू आणि राहुल अजूनही मैदानावरती उपस्थित आहे. जोपर्यंत राहुल घरत आहे तोपर्यंत सर्वांना माहित आहे मॅच ही कधी पलटवार होऊ शकते. 2 चेंडूंचा खेळ झालाय. जवळजवळ 35 धावा अजूनही बाकी आहेत. जे टार्गेट ठेवलं गेलं होतं त्या 35 धावा अजूनही तसेच आहेत. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती विकेट. समोर आहे मातब्बर फलंदाज राहुल घरत. राहुलला आपल्या नावलौकिका साजेशी कामगिरी करावी लागेल. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र बरोबर ऑफ स्टंपच्या बाहेर हा टाकलेला यॉर्कर चेंडू. पहिले 3 चेंडू अतिशय दमदार गोलंदाजी. सुदेश साळुंके काय कामगिरी केली आज दिवसभरामध्ये. जवळजवळ पूर्ण दिवस सुदेश साळुंकेच्या गोलंदाजीचा पाहायला मिळाला. ऑफस्टंपचा चेंडू होता त्याला हलकेच हुशारीने कट केलाय. इथं मात्र चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये. हा आलाय महत्वाच्या क्षणी चौकार. गीत मावळे आम्ही लढणार आणि निश्चितच आपल्याला लढावं लागेल. जावळे संघ, मनीष कडू आणि राहुल घरत
लढायला लागेल तरच तुम्ही मॅच मध्ये जिंकू शकता. वाव, सुंदर, अफलातून, अप्रतिम, देखना, दैदिप्यमान षटकार. गणला जातो. ओके, डीजे वाजू नका, छोटा बच्चू चाललाय. झेल हवेमध्ये आहे. झेल खाली ऋषी नाईक अगदी जीवाच्या आकांताने पळतोय. चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये जाईल तोपर्यंत 2 धावा जरूर मिळतील. थोडासा नाराज जरूर आहे राहुल गरत, कारण हा कदाचित त्याला वाटलं होतं षटकाराचा चेंडू आहे. एका षटकाच्या अंती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचल्या, त्या म्हणजे निश्चितच 12च्या घरामध्ये. जर हा षटकार लागला असता ना तर मॅच मध्ये अजूनही मजा राहिली असती. म्हणून तर राहुल गरत थोडासा नाराज होता, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये असं म्हणावं लागेल स्वतःसाठी. दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजाला शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. येणारे 6 चेंडू 23 धावांची गरज. तर आजचा दिवस हा अतिशय सुरेख गेला. आमचे चंद्रकांत पाटील सर यांचं आपल्याला समालोचन ऐकायला मिळालं, तसंच विपुलजी पाटील यांचंही समालोचन ऐकायला मिळालं, सुयोग कोहली यांचं समालोचन ऐकायला मिळालं. आणि आजचा दिवस सर्व खेळाडूंनी काय सुंदर खेळ केलाय, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने ऋषी नाईकचं नाव येईल आजच्या दिवसामध्ये. सुंदर खेळ केला बॅटिंग मध्ये आणि बॉलिंग मध्ये वहालची पूर्ण टीम. काय सुंदर गोलंदाजी. 6 चेंडू 23 धावा. चांगला फटका आहे. एलिव्हेशन जरूर मिळालंय. हा चौकार थांबेल का? अगदीच थांबणार नाहीये. रोहित चिर्लेकर वरती मारत केला हल्ला. पहिला झालाय चौकार. करते 16. अजूनही 19 धावा. ज्या 24 धावा शेवटच्या षटकामध्ये मारल्या होत्या, अगदी त्याच धावा शेवटच्या षटकामध्ये काढावे लागतील जावळे संघ. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा वाईडचा. इथून मात्र थोडीशी आशा बळकावली. निश्चितच जावळे संघाची धावसंख्या धावफलकावरती 17. 17चा खतरा आहे. समोर अजूनही धावा बाकी 18. 5 चेंडू 18 धावा. मोठा फटका आलाय का की क्षेत्ररक्षकाच्या जाळ्यामध्ये येईल? अजिबात नाहीये. इथं मात्र येईल मोठा उत्तुंग दमदार षटकार. जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. शत्रू कोणीही असो, किती मोठा असो. चला टाइमपास नको अजिबात मित्रांनो. जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे. शत्रू कितीही मोठा असो, कोणीही असो, कितीही बलवान असो, त्याला बिनधास्त सामोरे जायचे आणि आपला विजय हासिल करायचा. येणारे 4 चेंडू 12 धावांची गरज. बॅटची कडा घेतली. जेल होईल का? व्हॉट अ कॅच. कॉट बिहाइंड द विकेट. व्हेरी ब्युटिफुली डन. इट्स अ विकेट डाऊन. आली प्रणय. कुठेतरी वाटलं होतं 4 मध्ये 12. आता जावळे संघ कमबॅक करेल. तर आता मात्र 3-12. रवीचा मॅजिकल रवीचा मात्र डायलॉग आठवतोय. 3-13 पावणे 12. इथे 3 मध्ये 12 होतील की पावणे 12? काय घडेल, काय बिघडेल? निश्चितच येणारे 3 चेंडू आणि गोलंदाज रोहित चिर्लेकर कमबॅक करतोय. आणि यष्टीरक्षकाचं खरोखर इथं कौतुक करावं लागेल. विकी गरजचं. अगदीच त्याच्या डाव्या बाजूला हा उडालेला झेल, त्याच्यावरती सूर मारला, डाईव्ह केला आणि हा झेल मात्र पूर्ण केलाय. 3 चेंडू 12 धावा. 12 धावा 3 चेंडू. रोहित चिर्लेकर की समोर आहे साहिल नाईक की रोहित चिर्लेकर. 3-12. प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन जे लाईव्ह मध्ये पाहतात त्यांचीही
आणि इथं उपस्थित आहेत त्यांचेही. जबरदस्त गेम. फटका महत्वाचा होता कारण स्ट्राईक रोटेट करणं महत्वाची होती. इथून मात्र वहाल संघालाही डोकदुखी ठरेल कारण महत्वाचं म्हणजेच राहुल गरज स्ट्राईक वरती आलाय. 2 चेंडू 11 धावा, निर्णायक विजय, महत्वाचा विजय, अंतिम विजय जर गाठायचा असेल फायनलचा. 2 चेंडू 11 धावा. समोर आहे राहुल घरत, ज्यांनी आतापर्यंत अशा कामगिरी खूप वेळा करून दाखवल्यात आपल्या जावळे गावासाठी. आजही करून दाखवेल का की नवीन नौका रोहित चिर्लेकर इथे मात्र आपल्या यशाकडे जास्त लक्ष केंद्रित करेल. राहुल, हा चेंडू खूप महत्वाचा ठरेल. चेंडू फसलाय कारण फटकाही फसलाय. इथे मात्र शुटकेचा निश्वास सोडला असेल जरूर वहाल संघाने. कौतुक करतील ते रोहित चिर्लेकरचं कारण राहुल सारख्या फलंदाजाला थांबविणं इट इज अ डीप पॉसिबल. खरोखरच पॉसिबल नव्हतं परंतु हे झालंय रोहित चिर्लेकरच्या गोलंदाजीने. यस, इसे कहते हैं गेंदबाजी. रोहित चिर्लेकर, व्हाट अ बॉलिंग मॅन. जर